अंजली दमानिया आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांना माझा आवाज पोहोचत असेल तर आपण यावर प्रतिक्रिया द्यावी। तुम्ही काल पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर एका लेखी पत्रकाद्वारे त्यांनी तुमचे आरोप खोडून काढले। सर्वसाधारणपणे ते पत्रकार परिषद घेतील अशी अपेक्षा होती, पण आता मुंडे सांगतायत की त्यांना सलग 2 मिनिटं बोलताही येणार नाहीये। नाही, मला आत्ताच काही चॅनल माध्यमांकडूनच कळलंय की त्यांनी ट्विट केलंय आणि त्यांना बेल्स पॅल्सी झालंय असं त्यांचं म्हणणं आहे। पण कसं आहे की कधीच कोणाला कुठलाही आजार होऊ नये अशी नक्कीच भावना आहे। पण आताच्या घटनेला त्यांना एवढंच सांगायचं आहे की बेल्स पॅल्सी काही फारसा त्रासदायक आजार नसतो। त्याच्यात बहुतेकदा रिकव्हरी 2 आठवड्यापासून सुरू होते आणि 4 ते 5 आठवड्यात अगदी माणूस ठणठणीत होतो। हे जनरली हर्पीसची साइड रिएक्शन आहे, कारण हा माझं प्रोफेशन होतं म्हणून आम्हाला ते व्यवस्थित माहिती आहे। तर याच्यात काही फक्त थोडंसं एक नर्व्हचा प्रॉब्लेम होतो, ज्याच्यामुळे फेशियल पॅल्सी झाल्यामुळे नीट बोलू शकत नाही। पण याच्यात काळजी करण्यासारखं काहीच नाहीये। 2 ते 4 आठवड्यात ते अगदी ठणठणीत होतील। त्याच्यानंतर लढायला तर आयुष्य पडलंय आणि माझी लढाई जी आहे ते त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध, दहशतीविरुद्ध, कराडसारख्या लोकांविरुद्ध आहे। आणि मला काही त्यांच्या कोणालाच कधी काही आजार होऊ नये ही त्याच्या मागची भावना नक्कीच आहे। धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी। बेल्स पाल्सी आजार काय आहे एकदा माहिती घेऊयात। मज्जातंतूंना सूज येते आणि जळजळीमुळे हा आजार होतो। चेहऱ्यावरच्या एका बाजूला त्यामुळे कमकुवतपणा येतो। अशक्तपणामुळे चेहऱ्याचा अर्धा भाग निस्तेज होतो। 6 महिन्यामध्ये हा आजार बराही होतो। या आजाराची लक्षणं मात्र आयुष्यभर राहू शकतात।